नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, भरभराटीचे आणि यशाचे जाओ। गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा म्हटलं की त्यामध्ये साखरेचा हार येतोच नाही का। मग साखरेचा हार बाजारातून आणल्यापेक्षा घरच्या घरी अगदी 2 मिनिटात बनला जाऊ शकतो। मग घरीच बनवला तर किती इझी होईल ना। सगळ्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या गुढीपाडव्याला ह्या रेसिपी करून बघा आणि आपल्या गुढीला साखरेचा घरीच बनवलेला हार घाला। सगळ्यात प्रथम इकडे गॅस अगदी मंद आचेवरती तुम्हाला करायचा आहे। स्टीलचं किंवा कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता, पण मी स्टीलचं भांडं यासाठी सांगितलं आहे की कारण आपण जो काही पाक करतोय तो अगदी घट्टसरसा पाक राहणार आहे। जर त्या भांड्याला थोडंफार राहिलं तर मग ते नंतर तुम्हाला धुण्यासाठी इझिली जावं, म्हणून म्हटलं की स्टीलचं किंवा मग ॲल्युमिनियमचं भांडं तुम्ही घेऊ शकता। आता इकडे 1 वाटी साखर घ्यायची आहे। साधारणतः यामध्ये 2 हार जे आहे साखरेचे तयार होतात। सो तुम्ही अगदी एकच हार बनवायचा असेल तर फक्त अर्धी वाटी साखर घ्या। आता तुम्हाला यामध्ये पाणी इतपत घालायचं आहे की फक्त साखर त्यामध्ये बुडालेली पाहिजे। म्हणजे साधारणतः 1 वाटी जर आपण साखर घेतली आहे तर अर्ध्या वाटीच्या कमी एवढं आपल्याला पाणी लागेल। आता तुम्ही अप्पे पात्रामध्ये जे आहे ह्या साखरेचा हार बनवू शकता। तुमच्याकडे जर काही सिलिकॉनचे मोल्ड असेल त्याच्यामध्ये बनवू शकता। जर कोणतंच मोल्ड तुमच्याकडे नसेल, अप्पे पात्रही नसेल, तर मग तुम्ही प्लेटमध्ये कशा पद्धतीने साखरेचा हार बनवू शकता ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला लागणार आहे दोरा। आता पाक एकीकडे बनत आहे तोपर्यंत आपण ही सगळी काही तयारी करून घ्यायची। पाक आपण मंद आचेवरती गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता हा जो काही मी दोरा घेतलेला आहे तो दुहेरी करून घेतला आहे आणि मग तो अशा पद्धतीने आपल्याला अप्पे पात्रामध्ये टाकायचा आहे। त्याचबरोबर प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला सेम पद्धतीने करायचं आहे। जर तुमच्याकडे छोट्या छोट्या अशा वाट्या असतील तर त्याचा वापर केला तरीही चालणार आहे। आपली जी काही प्रोसेस आहे म्हणजे बाकीची साईडची ती तयार झाली आहे, करून झाली आहे। आता आपण पाक कसा बनवायचा, कितपत शिजवायचा ते बघून घेऊयात। तर सगळ्यात प्रथम आता मी इकडे जे आहे मीडियमवरून थोडी मोठी आच केली, मंद आच केली आहे। यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आहे। हे दुधाने काय होतं, ज्या काही गाठी बनतात त्या अगदी पांढरं शुभ्र बनतात आणि या दुधामुळे जे आहे जी मळी असते ती अशी वर तरंगते आणि मग ही मळी तुम्हाला व्यवस्थितरित्या चमच्याच्या साहाय्याने बाजूला काढून घ्यायची। लक्षात ठेवा, तुम्हाला पाक बाजूला नाही काढायचा आहे, मळी काढायची जी अशी काळपट तुम्हाला बघा बॉर्डरला दिसेल। त्यानंतर प्लेट घेऊन तुम्ही अशा पद्धतीने पाक चेक करू शकता। आता बघू शकता पाक हा जसा बघितला तसा इकडे तिकडे मोल्ड होतोय, म्हणजे याचा अर्थ आपला पाक तयार झाला नाही। परफेक्ट पाक शिजला हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। जी काही मळी असते ना ती कडेला अशी बघा काळपट असा थर असतो, ती काढून घ्यायची। जर तुम्ही मळी तशीच ठेवली तर मग तुम्हाला मी ते सुद्धा दाखवणार आहे की साखरेचा हार कसा मळकट तयार होतो आणि जर तुम्ही मळी काढली तर साखरेचा हार किती छान पांढरा शुभ्र होतो तेही सांगणार आहे। बाजारामधनं जेव्हा आपण साखरेचा हार आणतो तर तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या कलरसुद्धा वापरतात, तर तुम्ही सुद्धा कलरचा वापर करू शकता। त्याचबरोबर जी पांढरी कलरची साखरेचा हार असतो त्यामध्ये सुद्धा त्यांनी पांढरा कलर टाकलेला असतो। आता बघा मंद ते मीडियम आचेवरती मी हे शिजून घेते आहे। साधारणतः 5 मिनिटं जे आहे हे झालेले आहेत। त्यानंतर जेव्हाही तुम्ही हा पाक चेक करणार आहात तेव्हा गॅस बंद करायचा, कारण आपण जेव्हा तो काढतो तर तो पाक जो आहे तो पुढं गेलेला असतो आणि जास्त शिजलेला असतो। आता बघा पाक आपण 5 मिनिटं शिजवून बंद केला आहे। आता मी इकडे तुम्हाला दाखवते की पाक ओळखायच्या 2 पद्धती। पहिली पद्धत म्हणजे असं बघायचं, जर आपण त्यावरती टाकलं तर इकडे तिकडे गेलं नाही, एकाच ठिकाणी गोळा होतंय, याचा अर्थ आपला पाक अगदी व्यवस्थितरित्या जे आहे तयार झालेला आहे। ही एक पद्धत आहे। आणि दुसरी पद्धतसुद्धा तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघितलं तर अगदी चिकटसर असा पाक तुम्हाला दिसेल। दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये वगैरे पाणी घ्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये आणि त्यामध्ये पाक टाकायचा। पाक टाकल्यानंतर जर त्याची व्यवस्थितरित्या गोळी तयार होत असेल याचा अर्थ पाक हा रेडी झालेला आहे। बघा आपला पाक हा व्यवस्थित रेडी झाला आहे। मी जेव्हाही चेक केला तेव्हा मी गॅस बंद केला, बघा व्यवस्थित अशी गोळी तयार होती आहे। आता आपण हे पाक जो आहे तो व्यवस्थितरित्या पटकन आता प्रोसेस करायची, गॅस बंद करायचा आणि लगेच अप्पे पात्रामध्ये वगैरे टाकून घ्यायचं ज्यामध्ये तुम्ही सेट करणार आहात। नाहीतर हा जो पाक आहे याची साखर बनायला तयार होईल आणि ते त्याचमध्ये सेट होईल। त्यामुळे ही प्रोसेस अगदी पटकन करायची आणि लक्षात घ्या, जे काही प्लेट किंवा
काही वाटी घेत असाल किंवा अप्पे पात्र घेत असाल तर त्याला आधी व्यवस्थितरित्या तुपाने ग्रीस करायचं आहे, म्हणजे निघण्यास खूप मदत होईल. तर बघा अगदी आपण बघितलं एक छोटासा हार असा तयार झालेला आहे. आणि मी पुन्हा थोडंसं बनवलं प्लेटसाठी, जे आहे मीन्स एक वाटी मी घेतलं होतं, त्यामुळे अर्धा वाटीचा अप्पे पात्रात एक हार झाला आणि अर्ध्या वाटीचा प्लेटमध्ये हार झाला. ज्यांच्याकडे असं नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला 2 पद्धती सांगते आहे. आता फक्त तुम्हाला 5 मिनटं हे बाजूला ठेवायचं आहे. पाक व्यवस्थित शिजलेला असेल तर लगेच साखरेचा हार, म्हणजेच त्याला गाठी म्हणतात, तर तो तयार होतो. तर चला अप्पे पात्रातलं आपण सेट केलं. आता यामधलं कसं सेट करायचं ते बघूयात. तर बघा यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या एकदम प्रॉपर शेप येणार नाही. अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतराने तुम्हाला थोडं थोडं हे टाकून घ्यायचं आहे. फक्त याच्यासाठी तुम्हाला जो काही साखरेचा पाक आहे तो मात्र घट्टसर असा लागेल, जेणेकरून तो थोड्याशा अशा जाडसर आपल्या गाठी तयार होतील. आणि याला तर आवर्जून असं तूप लावायचं. तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या गाठीचा हार जो आहे प्लेटमध्ये सुद्धा रेडी झाला आहे आणि असं मस्त असा त्याला शेपसुद्धा आलेला आहे. जर पाक हा खूप पातळ असेल तर प्लेटमध्ये ते साखरेचा हार तयार होणार नाही. त्यामुळे तुम्हाला घट्टसर असा हार शक्यतोवर जो आहे प्लेटीसाठी तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इकडे बघू शकता आपला हार तयार झालेला आहे, प्लेटीमधला हार तयार झाला आहे. आता हा असाच काढता येणार नाही. त्यासाठी काय करायचं, प्लेट थोडीशी गरम करायची आणि मग काढून घ्यायचा. किती पांढरे शुभ्र असा आपला हार तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. चला आता अप्पे पात्रातला पण कसा काढायचा ते सुद्धा बघूयात. तर याच्यामधली जी मळी आहे ती मी काढली नव्हती, तर तुम्ही बघू शकता त्याचा कलर बघू शकता कसा झाला आहे. दोन्हीही पद्धती मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, त्यामुळे मग मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला इकडे दाखवते. आता अप्पे पात्र आहे हे नॉनस्टिक आहे किंवा कसंही असेल तुमच्याकडे, तर डायरेक्ट त्यामध्ये चाकू घालायचा नाही. गाठी जे आहे तुटण्याची शक्यता असते. हलकंसं अप्पे पात्र गरम करायचं आणि जे आहे चाकू किंवा चमच्याच्या मदतीने तुम्ही अलगदरित्या गाठी काढू शकता. जर तुम्ही तसंच ओढण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये जो काही आपण दोरा वापरलेला आहे तो दोरा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोडंसंच, अगदी 1 सेकंद तुम्हाला हे गॅसवरती ठेवायचं आणि लगेच साखरेचा हार हा आपला जो आहे तो तयार होऊन जातो. सो या गुढीपाडव्याला नक्की या पद्धतीने साखरेचा हार बनवा. मला इंस्टाग्रामवरती तुमचे सगळे फोटोज गुढीपाडव्याचे मला शेअर करा. मला इंस्टाग्रामवरती ठेवायला प्रचंड आवडतील आणि सगळ्यांसोबत शेअर करायलाही खूप आवडेल. कम्युनिटीवरती सुद्धा मी शेअर करेल. सो या पद्धतीने आपला साखरेचा हार तयार झालेला आहे. आय होप तुम्हाला सगळं काही कळालं असेल आणि हे नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप भरभराटीचं जाओ हीच मनोकामना. आता अजून काही बोनस टिप मी तुम्हाला इकडे सांगेल. जर तुमचा साखरेचा पाक हा व्यवस्थितरित्या शिजला नसेल, झाला नसेल, तर तुमच्या साखरेच्या गाठी तयार होणार नाहीत. जर तुमचा साखरेचा पाक अति जास्त शिजला असेल तर मग तो जेव्हा तुम्ही मोल्डमध्ये टाकता त्याच्या आधीच तो जे आहे त्याची साखर बनायला सुरुवात होईल. त्यामुळे परफेक्ट असा साखरेचा पाक बनवा आणि अगदी 2 मिनटात साखरेच्या गाठी तयार करा. याच्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे, घरच्या घरी तयार करतो आहोत. आणि या गुढीपाडव्याला हा हार नक्की बनवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.